प्राचार्य बी डी कुंभार लिखित आभाळ फुले या कथासंग्रहातील कथांचे अभिवाचन. आजची कथा आबा. संक्रांतीचा सण मोठ्या आनंदात पार पडला. जिकडे तिकडे उत्साहाचे वातावरण होते. मुले मुली एकमेकांना भेटी देऊन मित्रत्व संपादन करून घेत होते. तुटलेले मित्रत्व परत जुळत होते. बाचाबाची झालेली, भांडाभांडी झालेली अबोल माणसं परत बोलत होती. एकमेकांना काहीतरी भेटवस्तू देऊन कडकडून मिठी मारत होती. अहमपणा, घमेंड सारेच काही विसरली होती. नवीन मैत्री जुळवून घेत होती आणि दुसऱ्या दिवशीच्या किंक्रातीच्या आनंदात मशगूल होत होती. शिवारात ऊसाची, मक्याची पिके डोलत होती. पुरेशा पावसामुळे यंदाचं पीक समाधानकारक होतं. शेतकरी अगदी आनंदात होता, पण त्याच्या आनंदावर डुकराने विरजन घातलेलं होतं. तुऱ्याला आलेल्या मक्यापासून ते कापणीला आलेल्या मक्यापर्यंत साऱ्या पिकांचं डुकरं सुपडा साफ करत होती. शिवारात जागोजागी राखणीला बसण्यासाठी मचाणं उभारली होती. रात्री शेतकरी मचाणावर बसून जागता पहारा करीत होते. कसे तरी आपल्या पिकांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत होते. अशातच सकाराम पाखरे भलताच वैतागलेला होता. रानातल्या डुकरांच्या सुळसुळाटाने शेतकरी हवालदिल झाले होते. बंदूकवाले शिकारीसाठी रानोमाळ हिंडत होते. दररोज एखादे तरी जनावर टिपत होते आणि डुकराच्या मटणावर ताव मारित होते. खांद्याला बंदूक अडकवून उगीच डुलत डुलत हिंडत होते. डुकरांचा माग काढत होते. पण आबा पाटलाच्या शिकारीची तराच वेगळी. तो जनावरांच्या मागावर माणसं ठेवत होता आणि रात्री जाऊन सावज टिपत होता. एकदा का आबा पाटील शिकारीला बाहेर पडला तर रिकामा घरी येणारच नाही. हमखास काहीतरी शिकार करूनच परतणार, अशी त्याची ख्याती होती. त्याच्यासारखा पट्टीचा नेमबाज अख्ख्या सांगरुळ गावात कोणीही मिळणार नाही. आणि व्यक्तीही तशी भारदस्त आणि जबरदस्त. गुडघ्यापर्यंत डगली चड्डी, 3 बटलांचा फुल्ल शर्ट, ढगांच्या गडगडाटासारखा प्रचंड आवाज, एका शब्दाला भयंकर पाल्हाळ लावण्याची सवय. पण माणुसकीला लोभी भयंकर. पाटलांनी ठोकलेली थाप ऐकणाऱ्याला पटणारच, ही बोलण्याची खुबी. पाटलांनी थोडी उसाच्या रसाची दारू टाकली होती आणि किंक्रातीच्या मटणावर ताव मारून अंगणात घोंगडी टाकून सुपारी कातरत पान जुळवत खुल्या चांदण्यात बसली होती. इतक्यात हरिबा दुकांडे पाटलाच्या पानाच्या वासावर आली आणि पाटलाशी गप्पा मारत बसले. त्यांनी शेजारच्या दादोबाला हाक मारली. तिरक्या डोळ्यांचा दादोबा चटदिशी उठून आपल्याला पान खायला मिळणार या आशेने हळूच आला. हळूच पाटलांची पान खायची पिशवी हरीच्या हातून घेतली आणि तिरका डोळा फिरवीत सुपारी शोधू लागला. झणझणीत मटणाच्या रश्श्यावर ताव मारून सकुबा पाखरे बाहेर पडला आणि तिखट रस्सा तोंडाला झोंबत असल्यामुळे हा हू करत दाढेच्या फटीत हाडाचा अडकलेला तुकडा काडीने टोकरत टोकरत पाटलाजवळ आला. मागोबाग द्यानबा कारंडे लांबून सकुबाला हाक मारत पाटलाजवळ येऊन बसला. हळूहळू पाटलांची पानाची पिशवी रिकामी होऊ लागली. गप्पांच्या ओघात सकुबानं आपल्या काळवाटाच्या शेतात जनावरच चटावल्याची हकीकत सांगितली. अहो, काय सांगायचं पाटील, आठवडा झाला वसाड तोंड्याच्यानी रातभर झोपच दिलेली नाही. मध्यानीच्या टिपणाला न चुकता येत्यात आणि सगळा धुडगूस घालून जात्यात. आपल्या प्रचंड आवाजात पाटील म्हणाले, अरे मग तू काय तिथं झोपायला जातोस? अरे मर्दा, 4 आटुंबाम घेऊन लाव मध्यानीला, पार पळत्यात बघ. तोंडाचं बोळकं हलवत द्यानबा कारंडेनं पण तेच सांगितलं. पण हरिबा दुकांडे डोळा झाकून चुपारी चगळत वेगळाच विचार करीत होता. एवढ्यात तिरळा डोळा दाबीत दादोबा म्हणाला, पाटील, खरंच आपण बंदूक घेऊन जाऊया का?
एक दोन रात्याला बसून बघायचं का? हे सख्या उगाच रोज वराडते, डुकरं येत्यात म्हणून. तुम्हाला सवड असली तर आजच बसूया का? हरिबानं दादूच्या बोलण्याला पुष्टी दिली. घसा खाकरीत पाटील गरजले. बर, असं म्हणतायसा? खरं शिकार तरी होईल ना मग? नाहीतर आम्ही बसायचं माशा मारीत आणि जनावर तिकडच. तवा तसं व्हायला न ग. छा छा. अहो, शिकार हमखास म्हणजे हमखास. अगदी 16 आणि नाही शिकार गावली तर माझ्याकडे शेरभर मटण लागलं. अशी हमी सकुबानं घेतली. होय होय, सख्या म्हणतोय तर जायचंच, हरिबा बोलला. बघ हा सख्या, नाहीतर मागणं नाही वय म्हणशील. तवा आत्ताच घट्ट करून जाऊ. चिंग्या, ए चिंग्या, बंदूक तेवढी घे इकडं. चिंग्यानं पाटलांच्या खाचणीची बंदूक आणून दिली. पाटलांनी तिला साफ करून गजानं त्या बंदुकीच्या नळीत दारू, गोवऱ्यांचा चुरा, थोडीशी वाळू, मुरमाचे खडे चांगले खच्चून खाचणी केली आणि त्यावर केप लावली. बंदूक खांद्याला लावून व दुसऱ्या खांद्यावर गोंगडी टाकून पाटील निघाले. मागोमाग सखुबा, हरिबा, द्यानबा, दादूबा कंदील आणि घोंगडी घेऊन चालली. अजगरासारखी उसाच्या पिकातून पडलेली भयंकर पानन, गंभीर काळोख, रातकिड्यांच्या आवाजाशिवाय भेसूर शांतता, यातून हे शिकारी पथक अबोलपणे सकुबाच्या काळवाटाच्या शेताकडे चालली. रातकिड्यांच्या किरकिरण्याने त्या भयंकर रात्रीला साथ मिळत होती. प्रचंड झाडाच्या छाया वाऱ्याबरोबर हलत होत्या. मध्ये शेतकरी पिकाच्या राखणीसाठी मोठ्यानं ओरडून, अरे हाय बाग, धार धार, हा हू हा, अशा आरोळ्या ठोकून शांततेला चिरीत होते. एकदाचे सारेजण सकुबाच्या शेतात पोहोचले. सकुबाने राखणीसाठी एक पुरुषभर उंचीवर मचाण घातले होते. मक्याचे पिवळसर पीक काही दिवसांनीच कापणीला येणार होते. मंद वाऱ्यावर ते पीक डोलत होते. पाटलांनी सर्वांना सूचना दिली. काही झालं तरी बोलायचं नाही, नाहीतर जनावर भुजत व शिकार होईत नाही. सकुबाच्या त्या डळमळीत मचानावर सारी जण बसली. ते मचान केव्हा खाली येईल हे सांगता येत नव्हतं. जरा कोणी हालचाल केली की मचानाचा कुरकुर कुरकुर असा आवाज निघत होता व पाटील डोळे वटारून हालचाल करणाऱ्याकडे रागानेच मान फिरवित होते. कोणीही कोणाशी बोलत नव्हते. डोळे अंधाराचा वेध घेत होते व कान चाहुलीच्या आवाजाचा वेध घेत होते. असे कितीतरी वेळ सारे बसले, पण कसलीच चाहूल लागत नव्हती. वेळ बराच झाला होता. मध्यरात्र उलटली. चंद्र मावळत आला. सकुबा बेचैन झाला. आबा पाटलांचे डोळे रागाने तरकटू लागले. द्यानबा पेंगू लागला. हरिबाच्या कमरेच्या धोतरातील ढेकून हरिबाला सारखा चावत होता, पण हरिबा कळ सोसून हालचाल करत नव्हता. खाजवायला हालचाल केली तर ते डळमळीत मचान भलतच कर कर करून ओरडत होतं आणि त्यामुळे पाटील चिडत होते. हे तो ओळखून होता. परंतु दादूबाने मात्र आशा सोडली नव्हती. तो तिरका डोळा अर्धवट झाकून आपले तीक्ष्ण कान अंधारात आवाजाच्या दिशेने लावून होता. अखेर हळूहळू सगळीच पेंगू लागली आणि दादोबाच्या कानांनी कुठल्या तरी आवाजाची चाहूल टिपली. दादोबाने हळूच पाटलांच्या मांडीला चिमटा काढला. पाटील खडबडून जागे झाले. दादोबाने हळूच पाटलांना खून केली व आवाजाची दिशा दाखवली. पाटलांचे कान आवाजाच्या दिशेला लागले. हळूहळू सारेच सावध झाले. श्वास रोखून चाहूल घेऊ लागले. दादोबाच्या तिरक्या डोळ्यांनी अंधारात हलणारा एक अस्पष्ट ठिपका टिपला व पाटलांना हाताच्या बोटाने दाखवला. पाटलांना तो दिसला. हळूहळू अंधारात सर्वांचेच डोळे सरावले आणि तो सकुबाच्या शेतात हलणारा ठिपका अस्पष्ट असा दिसू लागला. आता मक्याची कणस मोडल्याचा आवाज जोरात येऊ लागला. शेवटी सर्वांचे श्वास रोखले.
डोळे ठिपक्याबरोबर इकडून तिकडे हलू लागले. पाटलाने आपली खाचणीची बंदूक त्या ठिपक्यावर रोखली आणि सर्वांची छाती उगीच अनामिक भीतीने धडधडू लागली. तत्क्षणी पाटलांनी डुकरावर खाचलेला तो जबरदस्त बार त्या ठिपक्यावर टाकला आणि त्या भेसूर शांततेत बंदुकीच्या बाराच्या आवाजापाठोपाठ आई ग मेलो असा मानवी आवाज रात्र चिरीत गेला. सर्वांनीच आश्चर्याने व भीतीने एकमेकाकडे पाहिले. घाबरून सर्वजण मचानावरून खाली उतरले व बघतात तर काय, रक्ताच्या थारोळ्यात मक्याची कणसे चोरणाऱ्या बाबू मेंगानेचा निष्प्राण देह पडला होता. कंदिलाच्या लाल प्रकाशात आणि रात्रीच्या भयानकतेत तो देह अधिकच भयकारक दिसत होता. हा भयानक प्रसंग पाहून आबा पाटलांच्या हातातील खाचणीची बंदूक गळून पडली. आजपर्यंत अनेकदा शिकार करताना उडालेल्या बारामुळे धुसर झालेले बंदुकीचे टोक काळवाटाच्या मातीत काळं तोंड करून पडलेलं होतं. धन्यवाद.